नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रभात नगरात घरफोडी करणाऱ्या तिघांना देवपूर पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद। जिल्ह्यातील गोसेवेत अविरत कार्यरत असलेल्या गोरक्षकांचा सन्मान करीत नियुक्तीपत्र वाटप। प्रभाग क्रमांक 11 मध्ये पत्रकार कॉलनी चंपाबाग येथे सखी भेट क्षणभर स्वतःसाठी कार्यक्रम संपन्न। आणि देवपुरातील अंबाजी कॉलनीत रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रभातनगर परिसरातील बंद घर फोडून चोरी करणाऱ्या 3 चोरट्यांना देवपूर पोलिसांच्या पथकाने अवघ्या 3 दिवसात जेरबंद करीत त्यांच्याकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रभातनगर परिसरात एक बंद घराला लक्ष्य करत चोरट्यांनी घरफोडी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता। फिर्यादी श्रीकांत बोरकर यांचे मामा प्रमोद धरणगावकर हे वयोवृद्ध असल्याने पुण्यात मुलाकडे वास्तव्यात आहेत, त्यामुळे त्यांचे घर बंद होते। याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पुढील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला। घरातून LG कंपनीचे वॉशिंग मशीन, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, मिक्सर आणि गॅस सिलेंडर असा एकूण 32,000 रुपयांचा संसारोपयोगी एवज लंपास करण्यात आला होता। या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्हा दाखल होताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली। गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या 3 दिवसात या गुन्ह्याचा यशस्वीरित्या छडा लावला आहे। पोलिसांनी या प्रकरणी अरबाज उर्फ माया शेख, फरदीन खान उर्फ रती फिरोज खान आणि उयद अली उर्फ गोल्या अशरफ अली सर्व राहणार देवपूर धुळे या 3 संशयितांना ताब्यात घेतले। पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीला गेलेला सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस उपनिरीक्षक गणेश आगाव यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकातील अंमलदार मिलिंद सोनवणे, किरण मेहरुणकर, कैलास पाटील, राजेंद्र हिवरकर, भटेंद्र पाटील, प्रवीण पाटील, राहुल गुंजाळ, सौरभ कुटे, शुभम बोरसे तसेच पोलीस चालक मनोहर भामरे आणि योगेश महाजन आदींनी केली। देवपूर पोलीस ठाणे येथे दिनांक 8/12/2025 रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता। फिर्यादी श्रीकांत मुरलीधर बोरकर यांनी तक्रार दिलेली होती। त्या अनुषंगाने त्यांच्या घरफोडीतून ज्या वस्तू चोरी गेलेल्या होत्या, जसे की LG कंपनीचे फ्रीज, LG कंपनीचं वॉशिंग मशीन, एक मिक्सरचा संपूर्ण सेट आहे आणि HP गॅस सिलेंडर आहे आणि एक लोखंडी वजन काटा आहे। या सगळ्या वस्तू ज्या आरोपींनी चोरून नेल्या होत्या त्या आरोपींचा शोध माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अजय देवरे साहेब आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपासे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही शोध पथकाला योग्य त्या सूचना दिल्या। त्यानुसार CCTV फुटेज व इतर सोर्स यांच्या मार्फतीने सदरचे सगळ्या वस्तू या रिकवर करण्यात आलेल्या आहेत आणि या घरफोडीमध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अरबाज उर्फ माया शेख, त्यानंतर फरदीन खान उर्फ रती फिरोज खान, त्यानंतर उबेद अली उर्फ गोल्या अशरफ अली, हे सगळे राहणारे विटाभट्टी परिसरातले आहेत। या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं घरफोडी डिटेक्ट करण्यात आलेली आहे। तरी याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की सर्व नागरिकांनी प्रत्येक घराला सेफ्टी डोअर लावा, बाहेर मोठा लाईट ठेवा, बाहेर गावी जात असाल तर शेजारच्यांना कळवून जा, पोलिसांना कळवलं तर अधिक चांगलं। धन्यवाद। जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन आणि सैनिक मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गौशाळेच्या सभागृहात जिल्ह्यातील गोसेवेत कार्यरत असलेल्या गोरक्षकांचा सन्मान तसेच नियुक्तीपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। महेश राजपूत यांच्या पुढाकाराने आणि शिफारसीने आयोजित केलेल्या या सोहळ्याचा मुख्य उद्देश समाजसेवा आणि गोसेवेच्या कार्याला अधिक बळकट करणे हा होता। यावेळी उपस्थित गोरक्षकांना त्यांचे कार्य अधिक प्रभावीपणे कसे करावे याविषयी मान्यवरांकडून विशेष मार्गदर्शन देखील करण्यात आले। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गोरक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। यावेळी आयोजकांनी महत्त्वपूर्ण ग्वाही दिली की ज्या गोरक्षकांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत त्यांना भविष्यात गौसेवा करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही
तसेच जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन हे सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आणि त्यांना सर्वतोपरी कायदेशीर व सामाजिक सहकार्य करेल. या आश्वासनामुळे गोरक्षकांचे मनोधैर्य उंचावले असून गोसेवेच्या कार्यात आता नवीन उत्साह निर्माण होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन संस्थापक अध्यक्ष आणि सैनिक मित्र महाराष्ट्र अध्यक्ष आणि जागतिक कार्यकारी संपादक आज आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये गोरक्षकांना या आज नियुक्तीपत्र आपण दिलेले आहेत की समाजसेवा गोसेवा या सर्वांची सेवा यांच्या हाताने घडव. त्यासाठी आम्ही आज त्या ठिकाणी आपले महेश राजपूत यांच्या शिफारशीनुसार आज आम्ही सर्वांना नियुक्तीपत्र दिलेले आहे. त्या पद्धतीनं इथून पुढं कामाला त्यांना कुठेही अडचण येणार नाही. त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीर उभं राहून त्यांना सहकार्य करू असंच आम्ही एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 महापालिका निवडणुकीसाठी भाजपतर्फे इच्छुक असलेल्या उमेदवार नंदा किशोर भंडारी यांच्या पुढाकाराने महिला भगिनींसाठी सखी भेट क्षणभर स्वतःसाठी या कार्यक्रमाचे पत्रकार नगर कॉलनी, चंपाबाग, साक्री रोड, धुळे येथे शुक्रवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात महिलांसाठी ऑर्केस्ट्रा गॅलेक्सी म्युझिकच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाअंतर्गत विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेत 11 महिला सहभागी करून घेण्यात आल्या. त्यातील पहिल्या 2 विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली. तसेच 11 भाग्यवान विजेत्यांसाठी लकी ड्रॉद्वारे विशेष बक्षीस देण्यात आले. प्रत्येक सहभागी महिलेसाठी आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. या संपूर्ण स्पर्धेचे संचालन ऑर्केस्ट्रा गॅलेक्सी म्युझिकचे राकेश काकडे आणि गायिका दिशा काकडे यांनी केले. काकडे दाम्पत्याने उपस्थित यांना 2 तास मनोरंजनाने चिंब भिजवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शर्मा यांनी केले. सर्व स्पर्धांना महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. चला आपण मिळून खेळ खेळूया, गप्पा गोष्टी करूया, सामाजिक आणि आर्थिक स्वावलंबनासाठी एकत्र येत बदल घडवूया असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. यावेळी अल्फा अनुप अग्रवाल, माजी नगरसेविका सारिका अग्रवाल, माजी सभापती किरण कोलेवार, माजी नगरसेवक हर्षकुमार रेलन, मी महाराष्ट्र चॅनलचे संपादक चंद्रशेखर पाटील यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कि आप लोग जैसे पूरे दिन भर अपन इतना काम में व्यस्त रहते तो 2 घंटा 1.5 घंटा अपन अपने खुद के लिए टाइम निकालना. और ताई ने इतना अच्छा कार्यक्रम ले रहे हैं अभी, तो उसके अंदर तो और मज़ा आएंगी. जो लोग डॉक्टर के पास जाते थे, अभी तो 3 साल के जिंदगी आयुष्य में कभी डॉक्टर के पास ही नहीं जाएंगे. जो अगर हर महीने हमको एक कार्यक्रम ऐसा मिलेगा तो उसके लिए अपने को भंडारी साहिब को तो अवश्य चुन के लेकर आना पड़ेगा. बीजेपी की तरफ से जिसको भी टिकट मिलेगा अपने को उनके ऊपर आशीर्वाद देने का. और महिला कट्टा का मतलब ये जो है अपने जो कार्यक्रम सखी मंच अपन जो रख रहे हैं, इसका निमित्त एक ही है कि सब लेडीज आपस में मिले. नहीं तो घर में क्या रहता है, सब मोबाइल में घुसे रहते, टीवी में बैठे रहते. तो उस निमित्त अपन एक दूसरे से मिलते, 2-4 बातें होती, नई नई बातें पता गिरती, क्या चल रहा क्या नहीं चल रहा उसके बारे में सबको अपने को माहिती मिलती. इसलिए अपन ये सखी मंच रखे कि भाई आप लोगों से स्पेशली एक 1-to-1 अपन मिल सके, पहचान सके. जैसे आप लोग अभी हमें पहचानते, हमारे सब सारिका भाभी को, किरण ताई कुमेवार को, इन सबको पहचानते, वैसे हम मेरी ऐसा है कि भाई आप भंडारी ताई को भी पहचाने. उनका सबका आपका आशीर्वाद इनके सिर पे रहिए. बाकी और कुछ नहीं. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंचाचा कार्यक्रम आयोजित केला आहे जेणेकरून महिलांना आपल्या दररोजच्या कामातून थोडासा विरंगुळा मिळावा आणि आपल्यासाठी काहीतरी त्यांना जगता यावं म्हणून मी हा खेळ आयोजित केलेला आहे. कार्यक्रम मोठ्या संख्येने इथे स्त्रिया एकत्रित झालेल्या आहेत आणि खूप सुंदर असा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. चंपाबाग पत्रकार कॉलनीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. चंपाबाग पत्रकार कॉलनी, अतिक्रमण वसाहत, गोपालनगर, बिलाटी, जमनागिरी बिलाटी असा सर्व सखींसाठी कार्यक्रम आयोजित केला आणि त्याला खूप लक्षणीय असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. धुळे शहरातील देवपूर परिसरातील अंबाजी कॉलनी, विघ्नहर्ता नगर येथील दिगंबर पाडवी अपार्टमेंट येथे रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ धुळे महानगर भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांच्या हस्ते करण्यात आला. सदर कॉलनी परिसरात अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पाण्याची फार मोठी समस्या असल्याने अमोल मराठे व अमोल सूर्यवंशी यांनी बरेच वर्ष पाठपुरावा केला व अंबाजी कॉलनी येथील नागरिकांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला. याची दखल घेत आमदार अनुप अग्रवाल यांनी सदर कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्याचा शुभारंभ भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, महादेव परदेशी, भारती माळी, प्रथमेश गांधी, अमोल मराठे, मायादेवी परदेशी, अमोल सूर्यवंशी, ललित माळी, संजय कुटे तसेच भाजपचे पदाधिकारी व कॉलनीतील नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्ण आरदा कॉलनीतील रस्त्याला मागच्या इलेक्शनच्या आधी आपले धर्मयोद्धा आमदार अनुभाई अग्रवाल इथे जेव्हा पाणी यायचं अक्षरशः लोकांच्या घरात एवढं पाणी घुसायचं, बादलीने पाणी बाहेर फेकायला लागायचं, अशी परिस्थिती या कॉलनीची होती. मग इथे अनुभैया त्याच्यानंतर आयुक्त मॅडम आपले गल्लीतले लोक सगळ्यांनी भयांना सांगितलं, तेव्हा भैया स्वतः इथे आले आणि परिस्थिती बघितली. मग त्याच्यानंतर भैया साहेबांनी कॉलनीमध्ये आश्वासन दिलं होतं की रस्ता आणि गटर करून देतो असं. मग त्याची पूर्तता आज भैया साहेबांनी करून दिलेली आहे आणि आज या रस्त्याला कामाला सुरुवात होत आहे. तर सर्व लोक आनंदी आहेत आणि सर्व लोकांनी असं भयांच्या पाठीशी व भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील अशी ग्वाही देतो. हा रस्ता 19 लाखाचा आहे, महाजन काकांच्या घरापासून तर भाऊसार काकांच्या घरापर्यंत आहे. त्याच्यानंतर आज आमचे जिल्हाध्यक्ष आहेत डॅशिंग असे, त्यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं आहे. तर तुम्ही सगळे इथं उपस्थित झाले त्यांच्याबद्दल मी आभार मानतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रभात नगरात घरफोडी करणाऱ्या तिघांना देवपूर पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद. जिल्ह्यातील गोसेवेत अविरत कार्यरत असलेल्या गोरक्षकांचा सन्मान करीत नियुक्तीपत्र वाटप. प्रभाग क्रमांक 11 मध्ये पत्रकार कॉलनी चंपाबाग येथे सखी भेट क्षणभर स्वतःसाठी कार्यक्रम संपन्न. आणि देवपुरातील अंबाजी कॉलनीत रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.